हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. तर आज होता संडे, म्हणजे संडे आज. तर जेवण बनवायची तर काय आज इच्छा नव्हती. मग म्हटलं की पाऊस पण मस्त पडतोय, तर का नाही बाहेर मस्त जेवायला वगैरे जाऊ. तर ननंदबाई आली होती माझी आज. त्यांना पण बोलले की चला आपण सोबत जेवण वगैरे करून येऊ म्हणून. गेलं म्हणजे चाललो आहे आता आम्ही तिकडे जेवायला. तर त्या येत आहेत, त्यांना जायचं आहे घ्यायला. त्यांना घेतल्यानंतर मग आम्ही जाऊ सरळ हॉटेलला. तुम्ही बघतच राहा ब्लॉग नक्की पुढे. आणि त्यात पाऊस पण खूप जोरात चालू आहे, तर मजाच मजा. बघतच राहा पुढे ब्लॉगमध्ये. चला तर मग. मम्मी गेली घरी. अरे मम्मी घरी गेली. काय करते? बसली मी, भांडे घासते. ही आडसा हे करते काही आहे सोबत आहे. करते की मम्मी बसली का नाही पाठीमागून? आहे का? आहे मम्मी आहे का? गेली. आहे मी आहे. हा आहे आहे. चालू गाडी उतरायला बसली ती खाली. हा तिचा भरोसा नाहीये. मला जाऊ दे, चप्पल खाली लगेच. हो हा बसली बसली. डॉबरमॅन कुरकुरे, अजून चिकन वगैरे काय? चॉकलेट. फायनली हॉटेलला आलो आहे आम्ही. उपवनच्या कोणत्या ठाणे कॅन्टीनमध्ये ना. ठाणे कॅन्टीन. हां, ठाणे कॅन्टीनला. तर छान हॉटेल आहे. बघू शकतो. आम्ही आधी पण जेवायला आलेलो इथे. तर यावेळेस ननंदबाईसोबत पोरगीला घेऊन आलो आहे. गार्गी काय आहे असं? हा, तू त्यांना सांगणार ना आपण हॉटेलला आलोय. चिकन क्रिस्पी आलंय, मला खूप आवडतं. भेटू थोड्या वेळाने खाऊन. तिकडे बघा स्टार्ट झालंय लगेच. हाय तुला देऊ? बिर्याणी आली आमची, खाऊन झाली अर्धी. पोटात गेली, म्हणजे त्यांची खाऊन झाली, माझी राहिली. कारण माझी चिकन क्रिस्पी नसतो पूर्ण पोट झाली. माणसाची झाली खाऊन. गार्गी तर खाली झोपली. गार्गी बघ, मामी फोटो काढतात. तिला कंटाळा आला बसून बसून मोबाईल. सो आम्ही घरी आलो फायनली. खूप पाऊस येत होता. तुला काय वाटतं करण नाही? तर हे यांचं इथं चाले करंट कर. कसं 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 नको ना हो. कसं कोण माझ्याशी मस्ती कोण करत? करंट खेळणं चालू आहे. तू निघाली जात होतास. हा निघाली जाणार होता. निघाली प्रोसेस करतो. लावा 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 बर लावा. तर मग तू बोल, कोणाला, तुला का त्याला? त्याला ना लावा लावा. नक्की याला देऊ ना खरं. लावा लावा. नको हा सच के साथ है. सच के साथ है. सच के साथ है. लगाओ इसको अभी हाथ कड़िया. निघाली प्रोसेस करतो. निघाली कर ना. निघाली. अरे निघाली. अरे बाई लागतं ते. तू बघितलं बाप. हॅलो. बोला ना सर. साईडला करंट प्रँक चालू आहे इकडे. करंटचा प्रँक लय घाबरत. त्याच्यात काही करंट नाहीये. दे लाईन ना दे. दे माझ्याजवळ दे. येतो हो. हे उत्तर 703 ना. हा येतोय. ओके. येतो मी 7:30. अरे नाहीये विकास. दोनों चिपकाए तो होता है. ये चिपकाए को ना. अभी चला गया. गया, मैं बता रही हूँ ना गया. वन टाइम आता का? वो करके वो उधर पर फिर से पण हे करेंगे. बघ असं तुला प्रॅक्टिकली दाखवतो ना. हे बघ आता बघ. काहीतरी असेल त्याला अंत. पंखे काय नाही. कारण एक नंबर लागतो पण. नको मग. पण हा लिगली जाणार होता ना. निघाली माझ्याबद्दल कोण कंप्लेंट टाकायला जाणार होता? तू. तन्मय निघाली जायचंय खुशालला. त्याच्या आधी शॉक खाऊन जा.
चल पाऊस गेला. इलेक्ट्रिशियन प्लंबर त्याचा फायदा घ्यायला लागलेत, आम्हाला करंट देत आहेत याच्याने. काय ते आता चालले कामाला. छोटा जादू, हा अजून छोटा चेतन, चला निघा ना मग. चला काय तिकडं बघ. चला चावी का गाडीची माझ्या. सो आता याच्याने मारुतीला मग हे असे किडे असतात त्यांच्या अंगामध्ये. हा लिगल प्रमाणे जाणार होता, याला धरा बरोबर. कोण होतं निघाल प्रमाणे. हाच निघाल प्रमाणे ओपनच नाही होते. झालं ते बाबा लागल रे ते. नको कडक आहे रे. थांब लागल दोन लागल भाऊ. मिनिटं. थांब आपण डोक्यामध्ये लागतं का चेक करू. लेट्स टू ट्राय. तन्मय तुला ट्राय करायचं. हा एक माझ्या नावाची कंप्लेंट टाकायला ना. तू निघाल प्रमाणे बरोबर आहे. मला त्रास देणार तर मग माझे जोडीदार जे आहे ते कंप्लेंट टाकणारच ना तुमच्या आणि नावाची. 2 मिनिटाची हा लिगल प्रमाणे टाकणार होता आणि हा सांगणार होता की माझ्या मिस्टरांनी मला काय केलं, माझे कसे ट्रीट करतायत बघा, कशी धमकी द्यायला लागले बघा बघा. मग अशी करंट लावलं, आता स्टिकनी बिचारा कॅमेरामॅनला मारणं चालू आहे. भाऊ बोल ना भाऊ, तू काहीतरी मारलो. कुठून मारलंय. कंटिन्यू देऊ मारलंय. ये मग मेरी आदत चली गई. हे मावे किधर आ गया. हा तू बोलली ना हे लोक दोघं पण देणार म्हणून. बघितलं देणार ते मार खाणार पण देणार. अरे 2 मिनिटाची ऑप्शन. काय ना फक्त हा प्रँक आहे. त्यांच्या हजबंडला चांगलं आहे. हा काहीतरी बोलतोय. बोलली कास. हे फक्त प्रँक आहे. त्यांच्या हजबंडला चांगले. त्यांच्या आम्ही शिकलं पाहिजे कसं वाईफला काय बोलतात त्याला कसं वागवायचं तसं. कधी अजून हात पण नाही उचललाय. उलट बोलत नाही तर आता काय बोलू आता. सो हा प्रँक चालू होता आमचा, म्हणजे असंच मस्ती करत होता आम्ही. अजून मस्ती मध्ये चालू होतं. ते बोलले की मी तुला मारतो असं तसं. तर हे दोघं तेवढ्यात बोलले की आम्ही पोलिसांना सांगणार की तू दीदीला आणि वहिनीला असं असं मारलं म्हणून. त्याच्यावरनं हा सगळा एवढा राडा झालाय. राडा. अरे राडा. राडा म्हणे. चल राडा या वडा खायला काय आणलंच नाही यार तुम्ही. एक भिकार चोटेला भूक बेटी. हेल्मेट कुठे का माझं. हे असं कमी डोकंच ना लोक येतं सामना घर. जास्त डोका नाही चेतच. नाव आता छोटा चेतन कथा फिर रहा है ना. छोटा चेतन छोटा चेतन कोणतरी येते. जादू. ही एक श्रद्धा इथे. ही एक ऐक ना. श्रद्धा असावी पण आंधळी नसावी. ही एक आहे. ही आमच्याकडे पण रोज येत असते. हॅलो तिला सांगायची गरज नाही. हॅलो वेलकम टू सबस्क्रायबर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके काय चॅनल सबस्क्राइब करा. चॅनल नाव काय. अम्रपाली अमोल. चेतन बाय. मी काय म्हणतो संध्याकाळी भाजी का बनवणार आहे तू. संध्याकाळचं जेवण का बनवणार आहे. मला ऐकायला नाही आलं काय. संध्याकाळी जेवण काय बनवणार आहे. भाजी. हा मटन काय भाजी काय बनवणार आहे. आज रविवार आहे. मला आज संध्याकाळी चिकन बनवलं पाहिजे तू. अरे माझी तब्येत ग्रेव्ही वाली. ठीक नाही. 1 किलो चिकन आण. 1 किलो कोण. अर्धा किलो भाजी बनवून. अर्धा किलो सुके हे बनव. फ्राय कर. तब्येत ठीक नाही माझी, तर मी फ्राय वगैरे असं काही करू शकत नाही आता. मग एक काम कर मटन घेऊन ये. बोकडाचं मटन आण अर्धा किलो. आज इच्छा नाही जेवायची. ठीक आहे मग मी बाहेरून येतो जेवण. तू आज जेवू नको. आराम कर. हा तुम्ही जेवून येता हा आणि मग तू जेवू नको. आणि काय म्हणजे मी उपाशी राहू. हा बर मी उपाशी राहू ना. आषाढी एकादशी. आज उपास पकड. आषाढी एकादशी. बर ठीक आहे. मला माझ्या मिस्टरांनी आज उपवास पकडायला सांगितलाय. पकडणार मी उपवास. नवऱ्याने सांगितलंय तर उपवास पकडायचा.
पण ते गेल्यानंतर काय बघ खायचं घरी नसताना सगळं चालतं. दाखव जरा त्यांना. तेव्हा का आमचा तन्मय हसतो ना त्याच्या डोक्याला असा वाय असं असं इकडे. तर मग जरा कळू दे त्यांचा माझ्या कॅमेरामॅनला जरा वाय कसं आहे. हस जरा बघा तुम्हाला दिसत असेल. इथे ना इथे त्याच्या इथे 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 असा डायरेक्ट वाय रेडी होतो जेव्हा हसतो. अरे स्माईल स्माईल दे भाई. माझा जुना कॅमेरामॅन आहे. सगळ्यात आधी व्हिडिओ काढायचा माझ्या म्हणजे स्टार्ट केलेलं त्याने व्हिडिओ काढायला. मग त्याच्यानंतर त्याची बहीण म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड मयुरी म्हणून आहे. ती आता सध्या गावाला आहे. तिचं लग्न झालं. मग नंतर हे सर विकास गुप्ता मिलियन मध्ये व्ह्यू आणणार आहे फर्स्ट करते. तुझ्यामुळे नाही राहत मिलियन मध्ये मी म्हणून जातात. ठीक आहे बाबा तुम्ही दे आम्हाला काय कॅमेरामॅनची व्हॅल्यू 0 असते. मी असं बोललीच नाही तुला. तर नाही याचा पण खूप सपोर्ट आहे मला. याचा पण आहे बिचाऱ्याचा. सगळे माझ्या सोबत असतात. सगळी छोटी छोटी गँग आहे माझीवाली कारण मी स्वतःच छोट्या पोरांमध्ये राहते. ही बघा ही छोटी गँग. श्रद्धा कपूर आहे आमची. श्रद्धा कपूर छोटी. श्रद्धा तुझं इंट्रोडक्शन द्या बेटा. माझं नाव श्रद्धा आहे. ओके. मी अजून आता 7वीत गेली ओके. आय कॅन अंडरस्टँड. आणि मला मोठं होऊन ऍक्टर बनायचं. ओ नो माय गॉड. तर कीप इट अप तुला त्यासाठी कॅमेरेसोबत. तू हसू नको रे. हस हे पण ठेव. हे पण कर. पण कर. हा आता बघ मस्त दिसतो. तर असे आमच्या इंस्टाग्रामला सगळे हे कामं करणारे लोक आहेत. तुम्हाला हेला तुम्ही तर ओळखतच असाल. स्टँड आणला आम्ही यूज तर अजून झाला नाही आमचा. स्टँड आणलाय आम्ही पण त्याचा यूज आम्ही करतो. पण तो जेव्हा ऑफिसला असतो घरी सगळे साडी असले की घालायच्या कोणी वेळेस असतात ना तर स्टँडचा वापर असतो आमचा. मला काय मी तर अजून बघितलं नाही. स्कूलला पण मी जात होते. आहे ना विकास काय स्टँड. हा विकास हा काय स्टँड. तुमच्याकडे हा स्टँड आहे का मला कमेंट करून सांगा. असं स्टँड हा स्टँड आम्ही घेतलेला आहे 450-500 रुपयाचा. या माझा माझी. अरे मजा नाही घेते तुला. अरे त्यांना सांगते मी की आम्ही स्टँड घेतलाय म्हणून. स्टँड बद्दल जराशी माहिती दे बरं. मला माहित नाही. स्टँड बद्दल जराशी माहिती दे. काय बोलू आता मी तर अजून यूज नाही केला. चेक करतो कसं काय. त्याला ब्लूटूथ आहे का असेल ना. आता आम्ही नंतर कधी काय ट्राय करू. आम्ही कुठं बाहेर गेलो फिरायला तर यूज करू हा स्टँड ब्लॉक करण्यासाठी. ओके आम्ही बाहेर गेलो स्टँडचा यूज करू आम्ही. ह्या काय बोलतो तर तुमच्याकडे बी असा स्टँड नसेल तर नक्की या यूज करा यो स्टँड. हा असाच असा. तर तुम्ही बघितलंच असं आमचं स्टँड. तर ठीक आहे मग व्हिडिओ आमची आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या मस्त्या अशा नेहमीच चालू असतात. सो आज आम्हाला वाटलं की आज ब्लॉग काढावं आणि जरा टाकाव्यात घरातल्या काय मस्त्या आहेत काय नाही. माझ्या मिस्टरांच्या पण गेले आता येतील थोड्या वेळाने परत. त्यांचं कामच असं आहे की ते ये जा करत असतात. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि थँक्यू.